व्हॉट्सअप गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ना आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरला आणि आता वाजले संध्याकाळचे 4 म्हणजे दुपारचे 4 आणि एक शॉर्ट ट्रिप म्हणून जाणार आहे आम्ही कोल्हापूरला. तर चला. आणि आता गाडी आली आहे आणि आता आम्ही बसणार आहे गाडीत. काल 4 वाजता निघालेलो आहे आणि 9:30ला पोहोचलेलो. म्हणजे किती माहिती आहे का, 5, 6, 7, 8, 9, 5.5 तास लागले आम्हाला पोहोचायला. सो गाईस, तर ना आता मी शेतात यायला लागलोय कारण की ना आता माझ्या पप्पांनी इथं झाडं लावली आहेत म्हणून आता आम्ही झाडं बघायला आलोय. हे ना हे झाड आवळ्याचं आहे. हा काय, ह्या आवळ्याच्या झाडानंतर येतं पेरूचं झाड आहे. हे लाल पेरूचं झाड आहे. हा, हे लाल पेरूचं झाड आहे. म्हणजे पेरू लागलीत ना की असली गोड असतात ना, ते विचारूच करू नाही शकत. हे कुठलं झाड आहे रे? हे कच्चा आहे, कच्चा आहे, कच्चा. अरे नाही, हे कुठलं झाड आहे? चिक्कू. हे चिक्कूचं झाड आहे. आमच्या सर्व आजोबांना. हा, आणि हे आता मी तुम्हाला दाखवतोय ना, हे आमच्या आजोबांनी लावले आणि आजोबांनी लावलेले होते आहेत. आणि हे एक ना, हे मी तुम्हाला दाखवलं आवळ्याचं, ते आता आम्ही लावलंय मी आणि माझ्या पप्पांनी. तर आता आम्ही चाललोय. हे दाखवलं चिक्कू. हे कसलं झाड आहे? आंबा. हे पुढचं हे फुलाचं आहे. आंबा. आंब्याचं आहे. हे आंब्याचं झाड आहे. हा काय, आणि हे आंब्याच्या झाडानंतर कुठलं झाड येतं? हे बेलाचं झाड आहे. हा, हे आंब्याचं आणि हे बेलाचं झाड आमच्या आईनं लावलेलं आहे. आणि हे अजून एक चिक्कूचं झाड आहे. आणि इथं चिक्कू लागलाय कुठेतरी. थांबा, बघितलंय, हा चिक्कू लागलाय. खूप मस्त आहे. असा अजून पिकलेला नाहीये पण असं मोठं आहे. आणि हे झाड आहे ना, हे सुपारीचं झाड आहे. हे आता मी आणि माझ्या पप्पाने आत्ता लावलं. हा काय, आणि हे जे झाड आहे ना, हे कुठलं झाड आहे रे? कलंबी आंबा. हे कळंबी आंबा. कळंबी नाही, कलंबी. कलंबी आंबा. मला प्रोनाऊन्स करता नाही. कळंबी आंबा हे झाड आहे, कळंबी आंब्याचं. आणि आता एकदम गोड आंबा असतो ह्याचा. आणि ह्याचा जो पेरू असतो ना, तो अर्ध्या किलोचा असतो. आता हा अजून खूप म्हणजे 25% पण नाही पिकलेला. हा एकदम हिरवा आहे, अजून कठीण आहे. हा काय, ह्याचा एक पेरू म्हणजे असं खूप माझ्या खूप मोठा असतो. तो कच्चा आंबा खायला आलाय. हा कच्चा आंबा खातोय. दे रे मला दे. सगळेच तर ना, हा त्यानं काढलाय. हा काय, पण आता पिकलेला नाहीये हा काय. आणि त्यानंतर आता आम्ही चाललोय पुढं. आता जो पेरू घेतला. हा, आणि ह्यानं पण पेरू घेतलाय. ह्या हवऱ्यांनी पण पेरू घेतलाय. या पण हवऱ्यानं पेरू घेतलाय. हा काय, आणि आता जे हे झाड आहे ना, ते पण मी आणि पप्पांनी आत्ता लावलंय. हे लाल जामाचं झाड आहे. आणि आमचा अजून एक कार्ट आलेला आहे. हा, आता आमचं लाल जाम हे झालंय. आणि आता हे ना, हे झाड आहे ते फणसाचं झाड आहे. आणि हे पण मी आणि माझ्या पप्पाने आता लावलंय. आणि हे असतं ना, आणि हे झाड आहे ना, जे गमलेस आहे, म्हणजे ह्याला चीक नसतो, झाडाला चिकट असतो ना, ते नाहीये. सो गाईस, तर ना हे आमचं शेत आहे. म्हणजे आमचं म्हणजे सगळ्यांचं.
हा काय. आणि हे इथं नाही, ह्या शेतात भात पेरलाय. आणि इथं खाली तुम्हाला छोटं छोटं दिसत असेल, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, पाय काढ रे. इथं भात पेरलाय. इथं जरा थोडं थोडं उगवून आलंय हा काय. आणि जरासं जास्त पण इथं हे बघा, इथं अशी पूर्ण सरी आहे ना, दिसत असेल तुम्हाला. जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त मोठं होऊन आलं. हा जरा म्हणजे आता हल्लीच पेरलेलं आणि जरा जास्त पाणी भेटलंय. हे बघा इथं जास्त आले, इथं जास्त आले. किती जास्त आले? इथं पण आलंय, जास्त तिथं आले. इथं पण. हळू चल हळू चल. इथं पण जास्त आले. आणि ना आणि आमच्या ना मी आता चाललोय माझ्या ट्री हाऊसवर, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या. आणि त्या ट्री हाऊसच्या इथं ना आम्ही आंबे ठेवलेले. हा आणि ते आंब्यांचं काय झालं, आम्ही पहिले ठेवलेले आंबे आणि त्या आंब्यांचं काय झालं माहितीये का, ते खाली किडे असतात ना, ती कीड लागली आणि ते खराब झाले. आम्ही कुठे ठेवलेले माहितीये का, तुम्हाला सांगतो तुम्हाला कुठे ठेवलेले. ह्याच्या खाली ठेवलेले, खाली पिकायला ठेवलेले. बट त्याला कीड लागली आणि ना मी तुम्हाला वरती चढून दाखवतो. वरती चढ. सो गाइस तर ना मी आता जरासं वरती चढलोय. हे असं दिसतंय आणि हे सगळं पूर्ण रान आहे ना, असं दिसतंय. आणि हा ऊस लावलाय हा काय. हा सो गाइस तर ना आता मला चुकलंय, ऊस पेरत नाहीत, काय करतात रे, हा ऊस लावतात हा काय. आणि आता हे तुम्हाला आंब्याची झाडं दाखवतो. मी आंब्याचं झाड आहे मग. हा सो गाइस तर ना मी हे आंब्याची झाड आहे, मी दाखवलं ते. आणि मी आता ज्या झाडावर उभारलोय ना, आमचं ट्री हाऊस, ते पण आंब्याचं झाड आहे. हा आणि इथं पूर्ण जिथपर्यंत डोळा जातोय तिथपर्यंत जी शेती आहे ती हे ऊसाची शेती आहे. सो गाइस तर ना मी आता खेळायला आलोय. पण तुम्हाला माहितीये का, पुण्यात जसं खेळायचं असतं ना, म्हणजे रोडवर, तिथं तेवढी जागा भेटत नाही तिथं. पण इथं असं पूर्ण ग्राउंड आहे हा काय. मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.